नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा सगळ्या छानच असाल, छानच राहा. चला तर मग आजचा व्हिडिओ आणि कंटेंट आहे तो या स्लीव्जबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. बऱ्याच डाऊट्स आणि बरेच DM या स्लीव्जसाठी येतात. आता ही स्लीव्ज जी आहे पफ स्लीव्ज जो आहे वरती इकडे कटवर्क आहे ते पाहू नका. फक्त आपल्याला हा आजचा विषय जो आहे याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. कटवर्क तुम्ही कसं करायचं, काय करायचं हे सुद्धा व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता आणि करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला हवा असेल तर स्पेशल व्हिडिओ अजून पुढे येईल. तर ही जी पफ आहे ना ही खूप ट्रेंडिंग आहे सध्या. आणि हा ब्लाऊज घातल्यानंतर फक्त आपल्याला वरती पफ न येता बऱ्याच ताई मला विचारतं की ताई इकडे सुद्धा लूज होतं, म्हणजे इकडे हे लूज पडतं. आता जसा हा ड्रेस मी लूज ठेवलेला आहे, लूज ड्रेस बरे पडतात सो लूज ठेवलेला आहे. आणि वरती पफ न येता इकडे सुद्धा हे असं लूजिंग येतं, मग असं ओघळल्यासारखा तो पफ होतो. परफेक्ट पफ बसत नाही आहे या ब्लाऊजमध्ये. हा माझाच ब्लाऊज आहे. ह्या ब्लाऊजमध्ये तुम्ही जर मला पाहिलं असेल तर परफेक्ट वरती पफ फक्त बसलेला आहे. बॉडीमध्ये कुठेही प्रॉब्लेम होत नाही. आर्महोलला, दंड घेराला इथे सुद्धा परफेक्ट बसतो, जसं की मी दाखवले बघा. फक्त वरती पफ राहिलेला आहे. हा बघा, कुठेही इकडे त्याचा झोळ नाही आलेला किंवा इकडे लुझिंग नाही पडलेलं. ॲज इट इज तुमचं हे मेजरमेंट आहे त्या पद्धतीने हा तुमचा पफ रेडी होतो. आणि हा वरच्या बाजूला फक्त पफ यावा त्यासाठी तुम्हाला कटिंग कसं करायचं हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आज एक ब्लाऊज शिवणार आहे, ते कटिंगला घेतलेलं आहे. ह्याला वरती पफ आहे, सो अस्तर कटिंग केलेलं आहे. त्या येण्यासाठी कटिंग कसं करायचं हे प्रॅक्टिकल आज आपण पाहणार आहोत. चला पटकन. आता इथे मी ड्राफ्टिंग टाकलेलं आहे. ड्राफ्टिंग तुम्हाला थोडक्यात समजवते. बाही 10.5 इंचाची आहे, 1 इंच वाढवून 11.5 इंच टाकलेला आहे. दंड घेर इथे 5.5 इंचाचा आहे, 1.5 इंच मार्जिन दिलेलं आहे. हे इकडे एक्स्ट्राचं मार्जिन देऊन दंड घेर प्लस एक्स्ट्रा मार्जिन दिलेलं आहे. तुमच्या छातीचा चौथा भाग प्लस इथे आपल्याला 1.5 इंच किंवा 2 इंच वाढवायचं असतं. तर इथे हा कपडा मला कमी पडतो सो तो जॉईन देणार आहे मी. तर साधारणतः आपली नॉर्मली हा जो आर्महोलचा कॅप कट आहे तो आपल्याला इथे 3.5 इंचावरती दिलेला आहे. आणि नॉर्मली स्लीव जी आहे आपली ती या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये मला पफ स्लीव तयार करायची. तर पफ स्लीवसाठी मला काय करायचं आहे पाहूया. आता ह्या पिसामध्ये किंवा या क्लायंटला रिक्वायरमेंट जी स्लीव्ज आहे पफ आहे त्याच्यासाठी मी ते 3 इंचाचा मार्किंग केलेला आहे. तुमच्या टोटल मार्जिनच्या मार्किंगच्या वर 3 इंच घ्यायचं आहे. जास्त स्लीव्ज तुम्हाला पफ हवा असेल 3.5 इंच 4 इंच घेऊ शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. तुम्हाला जसा पफ हवा आहे त्या पद्धतीने. आणि इथे 3 इंच घेतलेला आहे, इथे सुद्धा मी 3 इंच घेतलेला आहे. म्हणजे हा पार्ट 3 इंच पुढे सरळ रेषा ओढलेली आहे या मार्किंगवरून. आणि इथे 3 इंच घेतलेला आहे. 3.5 बाय 3.5 सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला हा इथे चौकोन तयार करायचा आहे. हवा तर हा तुमचा इथे चौकोन तयार होईल. तुम्हाला जर डाऊट असेल तर हा सुद्धा चौकोन तुमचा तयार झाल्यानंतर असा कर्व घेऊन तुम्हाला इथे या मार्किंगला मिळवायचा आहे, जो की तुमचा मेन स्लीवचा मार्किंग आहे. या केसमध्ये तुम्हाला परफेक्ट स्लीवचे पफ आहेत ना या पद्धतीने होणार आहेत. जर तुम्ही इतकाच पार्ट पफसाठी काढलात आणि इथे जर मिळवलं तर तुम्हाला पफ फक्त तुमचा इथे वरती दिसणार आहे, शोल्डरच्या इथे, जो ट्रेंडिंग आहे आणि जो छान दिसतो. आणि तुम्ही जर पुन्हा हे मार्किंग पुढे घेऊन असं जर नेलात ना इकडे हे मिळवायला तर बघा इकडे 1 ते 1.25 इंचाचा 1.5 इंचाचा फरक पडत जातो. इथून बघा 1/2 इंचापासून सुरुवात झालेला आहे आणि हा गॅप तुमचा इथपर्यंत पडत जातो 1.5 इंचापर्यंत. मग तुमचा हा 1.5 इकडचा 1.5 पाठीमागचा 1.5 पुढचा मिळून इथे तुम्हाला झोळ येतो. म्हणजे स्लीवच्या इथे झोळ येतो. हा जो पार्ट आहे तो इथे झोळ येतो आणि इथे लूज बसतो. तर तुम्हाला फक्त वरती पफ येण्यासाठी काय करायचं आहे, हा जो मार्किंग आहे तो तुमचा इथे तुम्हाला चौकोन एक बनवून घ्यायचा आहे 3 बाय 3चा. हा 3 बाय 3चा स्क्वेअर बनवून घेतलेला आहे मी. आणि या बॉक्समध्ये इकडे तुम्हाला 1.5 इंच मार्किंग करायचं आहे. जर तुम्ही नवीनच असाल बिगिनर्स तर इथून 1.5 इंच मार्किंग करा आणि हा निमुळता पार्ट तुम्हाला घ्यायचा आहे आणि इथे मिळवायचा आहे, जो की इथे 3 इंच आहे तर इथे 3.5 इंचावरती आलेलं आहे. म्हणजे 3 इंचचं तुमचं हे मार्किंग आहे ना, इथे जॉईंट तुमचं 3.5 इंचावरती होत आहे. सो असा जर तुम्ही मार्किंग ड्राफ्टिंग करून जर कटिंग करा ना तर तुमचा परफेक्ट पफ जो आहे ब्लाऊजचा ना तो असा येणार आहे जसा की तुम्हाला अपेक्षित आहे. आणि हे जर तुम्ही मार्किंग असं न करता इकडे बाहेरून जर कराल ना तर पूर्ण तुमचा हा दंड घेर लूज पडणार आहे आणि इकडे तुमच्या ह्या अशा प्लेट्स ओघळणाऱ्या आहेत आणि त्यात चून येणार आहे. त्यावेळेला काम खराब दिसतं आणि ते असं लेझी होतं, बल्जी काम होतं. सो त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येत नाही. सो हा जो ड्राफ्टिंग तुम्हाला दाखवलेला नाही त्या पद्धतीने तुम्ही ड्राफ्टिंग करा आणि मग त्याची पफ स्लीव तयार करून बघा किती सुंदर येते. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी, टिप्स पाहण्यासाठी, काम फिनिशिंगनी कसं करावं हे पाहण्यासाठी तुम्हाला यूट्यूब, इंस्टा पेज आणि फेसबुकला फॉलो करायचं आहे. सो चला पुन्हा भेटू, बाय.